मंडळी शुभ प्रभात. कसे आहात? प्रिन्सेस आरवी चॅनल ती सर्वांचं स्वागत आहे. तर आरवी भैयाच काय चाललंय मंडळी बघा. वर पकडा. कधी मारलं होतं? माझा 8ला पण फोडत होता. हे फोडायचं नाही ना भैया. ते फोडल्यामुळं तो फोडायचा प्रयत्न केल्यामुळं आरवी ओरडली जरा. असं आहे ते. नाही तुझं नाही ते फोडत. तू मला सांगायचं मग. आरवी नाही फोडत आपल्याला. दीदी आहे ना, मदत करते दीदी आपल्याला. अरे रात्री येते. अरे बाळा काय करायला आहे? काय करते? इस्त्री केली आहे तिथं. इस्त्री नाही ना तिथे कटा. इस्त्री गरम लागते ना. खेळा इस्त्री. मला वाटलं इस्त्री. मंडळी रात्रीच्या जेवणामध्ये बघू शकता मस्तपैकी प्रियानं कढी केलेली आहे आणि कढीसोबत केलेला आहे भात. तर मंडळी कढी बघू शकता किती छान, बघण्यावरून एकदम खावं वाटायला लागलेला आहे आणि एकदम गरमागरम कडक आहे आणि भात जस्टच केलेला आहे. भात पण गरमच आहे. तर आता आपण चालू करणार आहोत, म्हणजे ताट वाढायला चालू केलेलं आहे प्रियानं. तर मंडळी बघू शकता कढी मी घेतलेली आहे, कारण कढी थोडी प्यायला असली ना तर मज्जा येते, कारण थंडीचे दिवस चालू आहेत तर तुम्हाला माहीतच असेल. तर भात पण मी थोडा जास्तच घेतलेला आहे, कारण कढी आणि भात खाल्ल्यानंतर पोटच भरून जातं, भाकरी चपाती खायचीच गरज नाही. तर मंडळी बघू शकता मी आता भात वगैरे घेतलेला आहे, कढी पण प्यायला घेतलेली आहे. तर कढी थोडी ओतून घेऊया मंडळी. आता त्याच्यातलीच मंडळी कढी थोडी ओतलेली आहे प्रियानं. आता ओतल्यानंतर मंडळी मी आता चालू करत आहे कढी आणि भात खायला. तर मंडळी कोणाकोणाला कढी भात खायला आवडतं त्यांनी कमेंट करा मंडळी, कारण मला पण कढी भात खूपच आवडते आणि लहानपणापासून आवडते. तर मंडळी आता मी कढी भात खायला सुरुवात केलेली आहे. तर त्याच्यानंतर मंडळी आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही बाहेर आलेलो, म्हणजे थोडीशी खरेदी करायची होती. इकडे बघू शकता आरवीची मस्ती चालू आहे. आरवी 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 इकडे बघ, काढला फोटो. अशी पद्धत आहे बघा आमच्याकडे. तुमच्याकडे कशी पद्धत आहे ती सांगा, कमेंट मध्ये सांगा बरं का, कशी पद्धत आहे तुमच्याकडं. आता आम्ही आज वटीत घेणार आहे बघा. तुम्ही घेताय का सांगा. तुमच्या इडा घेणार आहे ना आम्ही, तुम्ही घेताय का? तुमच्याकडे कशी चाल पद्धत आहे सांगा मला. एक वटी बरा. कल्पना आजी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये तिळगुळ देणार आहे बरं का. संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळ घ्या, गोड बोला. आमचं तीळ सांडू नका, आमच्यासोबत भांडू नका. तिळगुळ खावा, गोड गोड बोला. आणि संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आदिराज, अवंतिका, श्रीराज, आरवी, रुधो आणि त्यांचे मम्मी पप्पा सगळे, आजी आजोबांना सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये मी तिळगुळ देणार आहे. हे माझी नातवंड आहे ती 4-5, त्यांचे आजोबा सगळ्यांना तिळगुळ देणार आहे. संक्रांतीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.